हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानमधून घटना व मसुदा समिती या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू आणि त्या एमसीक्यूचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाचे अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती 31 मार्च 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या बॅचेस आहेत त्या दुपारी 12, संध्याकाळी 5 आणि 6 या वेळेमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, व्हेन वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पास्ड बाय द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? भारताचे संविधान घटनाकार समितीने केव्हा मंजूर केले? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे संविधान आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनाकार समितीने मंजूर केले होते. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कम इनटू इफेक्ट? भारताचे संविधान केव्हापासून लागू झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे संविधान आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 26 जानेवारी 1950, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, हु फर्स्ट प्रपोज द आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर इंडिया? भारतासाठी घटनाकार समितीची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतासाठी घटनाकार समितीची कल्पना जी आहे ती सर्वप्रथम एम एन रॉय यांनी मांडली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, एम एन रॉय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द सिग्निफिकन्स ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947? 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याचे महत्व काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. इट ग्रांटेड कंप्लीट इंडिपेंडन्स टू इंडिया, त्यामुळे भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. इट डिवायडेड ब्रिटिश इंडिया इंटू इंडिया अँड पाकिस्तान, त्यामुळे ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तान असे विभाजन झाले. इट अबॉलिश द ब्रिटिश पार्लमेंट ऑथॉरिटी ओव्हर इंडिया, त्यामुळे भारतावरील ब्रिटिश संसदेचा अधिकार संपुष्टात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, 1947चा जो भारतीय स्वतंत्र कायदा होता त्याच्यामुळे वरील सर्व घटना घडल्या. त्यामुळे ऑप्शन डी, वरील सर्व, हे इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द ब्रिटिश क्राउन टेक डायरेक्ट कंट्रोल ऑफ इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1858, कारण 1857च्या उठावानंतर ब्रिटिश क्राउन जो आहे त्याने पूर्ण भारताचा कंट्रोल घेतला होता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1858. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द परमनंट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? घटनाकार समितीचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी जो आहे तो इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनाकार समितीचे स्थायी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फर्स्ट मीट? घटनाकार समितीची पहिली बैठक केव्हा झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, घटनाकार समितीची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे झाली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द रोल ऑफ सर बी एन राव इन कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? घटनाकार समितीमध्ये सर बी एन राव यांची भूमिका काय होती? तर विद्यार्थी मित्रांनो, सर बी एन राव जे होते ते कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर म्हणजेच घटनात्मक सल्लागार घटनाकार समितीमध्ये काम पाहत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर घटनात्मक सल्लागार. पुढचा प्रश्न आहे, विच इव्हेंट मार्क द एंड ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीज रूल इन इंडिया? कोणत्या घटनेमुळे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे द सेपॉय म्युटनी ऑफ 1857 म्हणजे 1857चा जो उठाव होता त्याच्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो रूल होता त्याचा भारतामध्ये अंत झाला. नंतर ब्रिटिश क्राउनने इंडियाचा कंट्रोल त्यांच्या हातामध्ये घेतला होता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द सेपॉय म्युटनी ऑफ 1857, 1857चे बंड. व्हॉट वॉज द ड्युरेशन ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? भारताच्या अंतरिम सरकारचा कालावधी किती होता? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं जे अंतरिम सरकार जे होतं ते 1946 ते 1947 या कालावधीमध्ये सक्रिय होतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे, हु हेडेड द इंटरिम गव्हर्नमेंट ॲज इट्स व्हाईस प्रेसिडेंट? अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, अंतरिम सरकारचे जे उपाध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू हे होते. त्याच्यामुळे ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू, हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द सिग्निफिकन्स ऑफ 26 जानेवारी इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात 26 जानेवारीचे महत्व काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1930 ची जी पूर्ण स्वराज्य घोषणा केली होती लाहोरच्या अधिवेशनामध्ये, त्या
पूर्ण स्वराज्य घोषणेचा सन्मान करण्यासाठी 26 जानेवारी या दिवशी भारताचं संविधान जे आहे ते अंमलात आणलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. इट ऑनर्ड द पूर्ण स्वराज डिक्लेरेशन ऑफ 1930. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कमिटी इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज चेअर्ड बाय प्रोफेसर एच.सी. मुखर्जी. घटनाकार समितीमध्ये कोणत्या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एच.सी. मुखर्जी हे होते? तर विद्यार्थी मित्रांनो, घटनाकार समितीमध्ये जी अल्पसंख्याक समिती होती त्या समितीचे अध्यक्ष हे एच.सी. मुखर्जी हे होते. त्याच्यामुळे ऑप्शन बी मायनॉरिटीज कमिटी अल्पसंख्याक समिती हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, हाऊ लॉंग डिड द ड्राफ्टिंग प्रोसेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टेक. भारतीय संविधानाच्या मसुदा प्रक्रियेला किती वेळ लागला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मसुदा प्रक्रियेला जो लागलेला वेळ आहे तो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा वेळ लागला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हु मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. घटनाकार सभेत उद्देश प्रस्ताव कोणी मांडला? तर घटनाकार सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश प्रस्ताव मांडला होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, विच कमिटी वॉज चेअर्ड बाय डॉक्टर बी.आर. आंबेडकर. डॉक्टर बी.आर. आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे, हाऊ मेनी आर्टिकल डिड द ओरिजिनल इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन. मूळ भारतीय संविधानात किती अनुच्छेद होते? विद्यार्थी मित्रांनो, मूळ भारतीय संविधानामध्ये असणारे जे अनुच्छेद आहे ते 395 एवढे होते. सध्याच्या काळामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये 470 एवढे अनुच्छेद आहेत. पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट इंट्रोड्यूस द फंडामेंटल ड्युटीज. मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती जी होती त्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन बी 42nd अमेंडमेंट 42वी घटना दुरुस्ती हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिमम एज ऑफ वोटिंग इन इंडिया आफ्टर द 61st अमेंडमेंट. 61व्या घटना दुरुस्तीनंतर भारतात मतदानाची किमान वयोमर्यादा किती आहे? तर ऑप्शन बी 18 वर्ष एवढी वयोमर्यादा सध्या भारतामध्ये मतदानासाठी आहे. पुढे आहे, विच आर्टिकल डील्स विथ द अमेंडमेंट प्रोसिजर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती आर्टिकल 368 म्हणजेच अनुच्छेद 368 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. विच फीचर डिस्क्राइब इंडिया ॲज अ रिपब्लिक. भारताला प्रजासत्ताक म्हणून कोणत्या वैशिष्ट्य वर्णन करतो? कुठलंही राष्ट्र जे प्रजासत्ताक असतं त्या राष्ट्राचा जो राष्ट्रप्रमुख असतो तो निवडून आलेला असतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए इलेक्टेड हेड ऑफ अ स्टेट, निवडून आलेला राष्ट्रप्रमुख हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ स्टेट पॉलिसी. राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पार्ट 4 मध्ये राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द प्रायमरी एम ऑफ द फर्स्ट अमेंडमेंट 1951. पहिल्या दुरुस्तीचा म्हणजेच पहिल्या घटना दुरुस्तीचा 1951 चा मुख्य उद्देश काय होता? तर विद्यार्थी मित्रांनो, 1951 ची पहिली घटना दुरुस्ती झाली होती. त्याच्यामध्ये लँड रिफॉर्म अँड ज्युडिशियल रिव्ह्यू प्रोटेक्शन, जमीन सुधारणा आणि न्यायिक पुनरावलोकन संरक्षण हा उद्देश या घटना दुरुस्तीचा होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, विच शेड्यूल डिवाइड्स लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन द युनियन अँड स्टेट. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामध्ये विधायी अधिकार विभागते? तर विद्यार्थी मित्रांनो, 7th शेड्यूल जे आहे, 7वी अनुसूची जी आहे, ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज सेक्युलर इन द प्रिएम्बल इम्प्लाय. प्रस्तावनेमधील धर्मनिरपेक्ष शब्द याचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की स्टेट हॅज नो ऑफिशियल रिलिजन. राज्याला कोणताही अधिकृत धर्म नाही. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे, विच अमेंडमेंट इंट्रोड्यूस 33% वुमन्स रिझर्वेशन इन अ लेजिस्लेचर. कोणत्या दुरुस्तीने विधानसभामध्ये 33% महिला आरक्षण लागू केले? तर विद्यार्थी मित्रांनो, 106वी जी घटना दुरुस्ती होती, 106 नंबरचं जे अमेंडमेंट होतं त्याच्यामध्ये महिलांना विधानसभामध्ये 33% आरक्षण लागू केलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते घटना समिती आणि मसुदा समिती या टॉपिक मधील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सरचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमचा जो क्रॅश कोर्स आहे जो 31 मार्च पासून आम्ही 3 year CET आणि 5 year CET या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहोत. तो क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो एक्झामच्या पूर्वी कव्हर केला जाणार आहे आणि जर तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून जर अजून काही अभ्यास केला नसला
तरी या कोर्समध्ये तुमची परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.